शुभ सकाळ सगळ्यांना. कसं चाललंय? मस्त ना. माझं रडत रडत चाललंय, काय सांगू तुम्हाला. कुठून दुर्बुद्धी सुचली, मी भजे खायचा विचार केला. आणि आपलं काय विचार केला तर थोडी ना आपल्याला कोण करून देणार आहे, आपलं आपल्यालाच करावं लागत. ते म्हणतात ना, जिबीचे 17 नखरे. तसंच माझ्या जिबीला आज काय सुचलं काय माहिती की भजे खायचे. आणि एवढी हालत खराब झाली माझे, कांदे कापून कापून. आणि जे कोणी जे सांगतं ना कांदे कापताना टारकाला, ते साल्टच बोलतात ना, टारकाला का साल्ट, जे काही आहे ते वडेवर, ते म्हणतात ना डोक्यावर ठेवायचं आणि मग त्याच्या डोळ्यात नाही जात तो कांदा. काय नाही हो, मी सगळं करून बघितलं, डोळ्यात जायचं जातोच कांदा. अक्षरशः माझे डोळे सुजून गेले माहिती आहे. पण काय करणार, आता कापल्यात तर करावं तर लागन बाई. डोळ्याची हालत बेकार झाली. थांबा मी ठेवून बघते होते का. हे बसत पण नाही. अरे बस की बाबा, बसला बाई एकदाचा. आता मी कट करून बघते. आणि हे कांदेच नाही, कांदे खूप कडू. यांनी मला खूप रडवलं. अक्षरशः माझे डोळे बघा सुजले. पण जाऊ दे, ही ट्रिक काही कामाची नाही आली. ही ना अशीच नुसती वाया गेली ट्रिक. ह्याच्याने काय नाही फायदा झाला. डोक्यावर ठेवूनसुद्धा मी बघितलं, पण ते आलंच डोळ्यातून पाणी. पण जाऊ द्या, आपण व्हिडिओ असंच कंटिन्यू करू. हे कापलेले जे कडू कांदे होते ना, कडूच म्हणणार मी यांना, हो हे कडू कांदे आहेत ना, ह्याच्यामध्ये मस्त असं लाल तिखट टाकलं, ओवा आणि काळे तिळ टाकले, मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. मस्त असं बेसनपीठ टाकायचं आणि ह्याला असंच मिक्स करून घ्यायचं विदाऊट पाणी. आणि मस्त असायला मिक्स आपण करायचं आणि तळून घ्यायचे छानसे. तेल मी तापायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी भजे टाकले, मस्त रेड ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले छान छान. आणि ह्याच्यानंतर मी मस्तचा चहा केला. आणि हे छानसं चहासोबत मी कांदा भजी एन्जॉय केली. तुम्ही नक्की ट्राय करा, नाही तर या आमच्याकडेच या, मस्त मी भजी करते छानशी. या चला मग, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.